नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आम्ही सगळे चाललोय पाटणा देवीला. कालचा आमचा प्रवास खूप छान झाला. काल आम्ही खंडेरायाचं दर्शन घेतलं. खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला दर्शन भेटलं. जसं काही VIP दर्शन असं त्याप्रकारे, म्हणजे आम्ही एक संध्याकाळची वेळ गेलो. संध्याकाळी 7-7:30 आम्ही दर्शनाला गेलो आणि खूप चांगलं दर्शन झालं. एक देवाचं मुख दर्शन आपल्याला भेटलं. तर आज आम्ही सकाळचे 9 वाजले. 9 वाजता आम्ही निघालोय आणि ज्या प्रकारे एक प्लॅनिंग होता की तुम्ही सकाळी जर लवकर उठले तर आपण लवकर निघू. ठीक आहे, तर खूप चांगला प्लॅन आहे. तर आलोय पाटणा देवीला. तर तुम्हाला आम्ही खंडेरावचा तसा व्हिडिओ तर आहे आपल्याजवळ, ते मी अपलोड करणार आहे. पण आता पाटणा देवीला आम्ही निघालोय. तर निया बोल, पाटणा देवी की. तर ज्या प्रकारे यांनी आवाज दिला, चांगला देवीचा गजर केलाय, तर आमची चिल्ली बिल्ली पार्टी जी आहे ती तयार झाली. निया आणि आया आहे, दोघं जण एन्जॉय करायचा. तर देवाच्या पाया पडून झालं तर मग कुठे जायचं? माऊलीकडे. अजून कुठे जायचं? देव बघा. त्याबरोबर अशी का आहे का वहिनी कुठं? वहिनी आणि आमचा मोठा दादा विशाल दादा. मित्रांनो, हा कन्नड घाट आहे. कन्नड घाटच्या अगोदरचा एक रस्ता आहे. जर तुम्ही CNG गाडी घेऊन येत असाल तर ते CNG पंप एक रस्त्यामध्ये, जे तुम्हाला सोयीस्कर पडेल. त्या गाडीची CNG आता भरून झालेली आहे. आता आम्ही जातोय, तोपर्यंत तुम्हाला जरा बाहेरचं दाखवतो. तर मित्रांनो, हा आपला कन्नड घाट आहे. कन्नड घाटावरती आपली गाडी आलेली आहे. इथं तुम्हाला वानरं सुद्धा खूप दिसतील आणि खूप मोठा घाट आहे ॲक्च्युली हा. तुम्ही पाटणा देवीच्या रस्त्याला जात असतील तर हा कन्नड घाट तुम्हाला लागेल रस्त्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. निया, तू आता मंकी बघितला का कन्नड घाटवर? किती मंकी होते? 4. नियाने 2 बघितले, आयांशी 4 बघितले. असे 4 आणि 2 6 मंकी बघितले टोटल. आणि पुढे तुम्ही बघू शकता हा कन्नड घाट खूप वळणावळणाचा घाट आहे. जरा आरामशीर आणि एक सावधान प्रमाणे आपण गाडी चालवावी. बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मस्त सगळं झूम झालं. I found a faster route. म्हणजे सगळ्यात बेकार गाडी महाराष्ट्रामधलं. काय होते पप्पा आता? दगड कसं पाडेल? पावसाळ्यात तर बाईकवाल्यांना वगैरे तर किती संभाव्य यायला भरपूर. कसे येतात असे एकदम. सोलारच आहे ना सगळे. मित्रांनो, हा एक कमान आपल्या पाटणा देवीचा मुख्य प्रवेशद्वार. तर आम्ही आता पाटणा देवीला प्रवेश करणार आहे. इथं 20 रुपयाची पावती फाडावी लागते. तर हा रस्ता आहे ऍक्च्युली. तर मित्रांनो, तुम्ही जर येत असाल तर बाईक किंवा कारने जास्त करून या. कारण की इथं तुम्हाला असे अभयारण्य आहे. इथं तुम्हाला ते बिबटे वगैरे येतात जंगलामध्ये. गवताळ अभयारण्य ऍक्च्युली हा, म्हणजे पूर्ण जंगल आहे इथं. सर्वीकडे बघू शकता तुम्ही, झाडं आहे. निया पण बोलते बघ माझी पोरी. काय निया इकडं टायगर असतात. तर मित्रांनो, खरंच आहे, इथं खूप टायगर असतात. जास्त करून संध्याकाळी 6 नंतर मंदिर बंद होतं, कारण की इथं धोका सुद्धा थोडा जास्त अभयारण्य असल्यामुळे. बघा, प्रत्येक
प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले तिने, सेव्हिंग अस युअर स्टिंग विथ सेव्हिंग ऑर होम. हे बघा अभयारण्य इथे लिहिलं आहे लोकांनी बघा. प्रत्येक ठिकाणी यांनी बोर्ड लावलेले आहे अभयारण्याचं. हे बघा असे इथं वेगवेगळे प्राण्यांची चित्र लावले, जसं की वाघ, लांडगा, कोल्हा, म्हणजे असे प्राणी असतात इथं. कुठे असेल हे सगळं पाणी मस्त वाटत असेल पावसाळ्यात. हा पूर्ण खूप मोठा एक जंगल आहे इथं ॲक्च्युली. तर मित्रांनो आम्ही फायनली आता पाटणा देवीच्या दर्शनाला Turn पोहोचलोय. right, then you will arrive at your इथं छोटे destination. छोटे स्टॉल लागलेले आहे. इकडनं तुम्ही हार ताट घेऊ शकतात. तर तुम्हाला मी आता पुढे पूर्ण दर्शन करून दाखवतो देवीचं. लाईक करा, सबस्क्राईब करा. गुड बाय. हे बघा हे मंदिरच्या बाहेर लावलेले छोटे छोटे स्टॉल आहेत. छोटासा. आणि जर तुम्ही कारने येत असाल तर पुढे पार्किंगला सुद्धा व्यवस्था आहे इथं. बाहेर जाऊन बघू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं झाडावरती किती वानर बसलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं छोटे छोटे वानर. रस्ते काय इकडे बघ. मित्रांनो हा रस्त्याने हा एक रस्ता आहे मंदिरात जायचा आणि हे समोर आपलं मंदिर आहे. निया मंदिर आलं बघ. तिकडे तिकडे पुढे चल. हा तो मित्र बघा समोर आपले पाटणा देवी. बघू शकता एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये ही एकटी आपली पाटणा देवी आहे जी आमची कुलदेवता आहे. कधी तिथून कधी इथून. आपण दोघे इतके तिला उचलून घ्यायला लागेल. निया बघ. तर नमस्कार मित्रांनो, आमचं आता दर्शन झालंय पाटणा देवीचं. खूप चांगल्या पद्धतीने आमचं दर्शन झालं पाटणा देवीचं सुद्धा. म्हणजे की यावेळी काही गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला मूक दर्शन भेटलं. एक काही गडबड नाही, गर्दी नाही. तर खूप मस्त आणि खूप छान प्रमाणे आमचं दर्शन झालेलं आहे. तर तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी आतमधला व्हिडिओ काढू नाही शकलो. तर नेक्स्ट टाइम जर मला परमिशन भेटली जर व्हिडिओ काढण्याचा तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेल. पण हा जो पाटणा देवीचा जो प्रवास होता दर्शन आम्ही केलं. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाईक और